गोव्याहून गुजरातकडे जाणाऱ्या एका संशयास्पद टँकरचा पाठलाग करून नेरळ पोलिसांनी आंतरराज्य मद्य तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. कर्जत मुरबाड शहापूर महामार्गावर वारेगावच्या हद्दीत सोमवारी रात्री करण्यात आलेल्या या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल 1,27,600 रुपयांचा विदेशी मद्यसाठा आणि 29 लाख रुपये किमतीचा टँकर असा मोठा मुद्देमाल हस्तगत केला. विशेष म्हणजे पुष्पा चित्रपटातील तस्करीच्या कल्पनेचा वापर करून हा मद्यसाठा लपवण्यात आला होता. नेरळ पोलिसांनी सापळा रचला होता. रात्री 9:15च्या सुमारास कोकण किनारा हॉटेलसमोर नाकाबंदी दरम्यान एका टाटा कंपनीच्या टँकरला अडवण्यात आले. प्रथमदर्शनी हा टँकर सामान्य वाहतूक करत असल्याचे भासत होते, परंतु पोलिसांनी सखोल झडती घेतली असता टँकरच्या चोरकप्प्यात लपवून ठेवलेला गोवा बनावटीचा मद्याचा साठा पाहून अधिकारीही थक्क झाले. या प्रकरणी राजस्थानचा रहिवासी असलेला टँकर चालक लादूराम खियाराम बिश्नोई याला पोलिसांनी घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या तस्करीमागे गुजरात आणि गोव्यातील कोणत्या मोठ्या टोळ्यांचा हात आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत.